शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या शेतात खत टाकता, पाणी देता, तरी पीक म्हणावं तसं जोम धरत नाहीये का? जमीन कडक, निबर आणि भेगा पडलेली दिसतीये का? याचं एकच मूळ कारण आहे. मातीतील सेंद्रिय कार्बन संपत चाललाय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शुभम. आज आपण अगदी आपल्या रोजच्या शेतीशी जोडलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे सेंद्रिय कार्बन. सेंद्रिय कार्बन म्हणजे काय? तो कमी होण्याची नेमकं कारणं काय आहेत आणि तो परत जमिनीत कसा वाढवायचा? याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याआधी तुम्ही ॲग्रोस्टार मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. आता शेतकरी बांधवांनो, मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. सेंद्रिय कार्बन म्हणजे काय? तर शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय कार्बन म्हणजे मातीतील जीवसृष्टीचं अन्न आपण म्हणू शकतो. ज्या जमिनीत सेंद्रिय कार्बन चांगला असतो तिथे उपयुक्त जीवाणू वाढतात. जसे गांडूळं तयार होतात, जमीन भुसभुशीत राहते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी ताकद असते ना ती वाढते. विशेष म्हणजे आपण दिलेल्या खताचा पूर्ण परिणाम आणि उपयोग होत असतो. थोडक्यात काय तर कार्बन म्हणजे जमिनीचा प्राण आहे असं आपण म्हणू शकतो. शेतीयोग्य जमिनीत किमान 5% तरी सेंद्रिय कार्बन असायला हवा. परंतु आजची वास्तव परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आपण जर माती परीक्षण करून पाहिलं ना तर चित्र काही वेगळं दिसेल. बहुतेक शेतात सेंद्रिय कार्बन 0.1 ते 0.3% एवढाच आहे. काही ठिकाणी तर त्यावरूनही कमी पाहायला मिळतो. म्हणजे काय तर गरजेपेक्षा जवळपास 5 पट कमी कार्बन आपल्या जमिनीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच खत टाकूनही आपल्याला पाहिजे तसा परिणाम दिसत नाही. पाणी देऊनही जमीन टणक राहते, पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव होत राहतो, पिकं जोमदार दिसत नाहीत. मग प्रश्न येतो की हा सेंद्रिय कार्बन कमी का झालाय? याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण आहे काडी कचरा जाळणं. म्हणजे काय तर अनेक शेतकरी बांधव काय करतात, गहू, भात, ऊस, कापूस काढला की त्याचे अवशेष सरळ जमिनीतच पेटवून देतात. त्यामुळे काय होतं, जमिनीचं तापमान 50°C पेक्षा जास्त जातं, ज्यामुळे जमिनीतील जीवाणू, बुरशी, गांडुळे हे मरून जातात. जमिनीवरचा जो एक सुपीक स्तर असतो ना तोच जळून जातो. त्यामुळे हा जो सेंद्रिय कार्बन आहे त्याचं रूपांतर राखेत होतं आणि दुहेरी नुकसान होतं. दुसरं कारण आहे सगळी पिकं बाहेर नेणं. आपण काय करतो, पिकं घेतो आणि ते सगळीच पिकं बाहेर नेऊन विकतो. काडी कचरा, पालापाचोळा काहीच आपण जमिनीला परत देत नाही. म्हणजे काय तर आपण जमिनीकडून फक्त घेत राहतोय पण जमिनीला आपण काहीच परत देत नाही. तिसरं कारण आहे फक्त रासायनिक खत जमिनीत देणं. आपण युरिया असेल, DAP असेल हे दिलं की असं वाटतं आपल्याला की आपलं काम झालं. परंतु हे फक्त पिकाला तात्पुरता अन्न पुरवठा करत असतं. परंतु ॲक्च्युअल जमिनीला याचा काहीच फायदा मिळत नसतो. मग आता ह्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग येतो मुळांचा. बहुतेक पिकं मग जसं की सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, भाजीपाला असेल, ही पिकं काय करतात, 1 ते 1.5 फूट खोल भागातून अन्न घेत असतात. हाच भाग रायझोस्पेरियमचा भाग असतो असं आपण म्हणू शकतो. आणि हा भाग जिवंत नसेल ना तर आपण वरून कितीही औषधं आणि खतं दिली ना तरी त्याचा पिकाला पाहिजे तसा फायदा होत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की मग यावर उपाय काय आहेत? नंबर 1, शेणखत आणि कंपोस्ट खत. 5% कार्बन पूर्ततेसाठी याचं खूप मोठं प्रमाण लागेल आणि ते एकदम करणं शक्य नाहीये. कारण ते आपल्याला परवडणारं देखील नाहीये. पण सुरुवात म्हणून तुम्ही एकरी 10 ते 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत देऊ शकता. मग याचा परिणाम काय होईल तर याच्यामुळे जमिनीतील कार्बन हळूहळू वाढेल, माती मऊ होईल, जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढेल आणि ते पुन्हा कामाला लागतील. मला माहिती आहे की आज शेणखत महाग आहे, त्याची उपलब्धता कमी आहे. पण ह्याचा रिझल्ट आपल्याला दीर्घकाळ दिसणार आहे. म्हणून ही गुंतवणूक करणं कधी-कधी चांगलं देखील आहे. उपाय 2, हिरवळीचं खतं. जसं ढेंचा असेल, ताग असेल यासारखी पिकं तुम्ही घेऊ शकता. 45 दिवस वाढवून जमिनीत ही पिकं मिसळा. यामुळे काय होईल, 4 ते 10 टनापर्यंत सेंद्रिय पदार्थ तयार होईल. नैसर्गिक नत्राची वाढ होईल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कमी खर्चात जास्त परिणाम मिळेल, अर्थात फायदा देखील होईल. उपाय 3, याला आपण तात्पुरता शॉर्टकट म्हणू शकतो. म्हणजे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तुम्हाला एखादा हंगाम देखील थांबवता येत नसेल तर रेडीमेड सेंद्रिय कार्बन प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता. असे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध देखील आहेत. थोड्या प्रमाणात वापरून तुम्ही 10 टन खतासारखा परिणाम यातून मिळवू शकता आणि याचा परिणाम 2 ते 3 महिन्यांपर्यंत मिळतो. जर याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ॲग्रोस्टारचं जे संचर आहे ते तुम्ही एकरी 10 किलो देऊ शकता. आता सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे काय तर मिक्स पद्धत. म्हणजे तुम्ही 1 नंबरला 3 ते 4 वर्षातून एकदा शेणखत द्या. 2 नंबर मधल्या काळात तुम्ही निंबोळी पेंड द्या. संधी मिळेल तेव्हा हिरवळीचं खत द्या. आणि नंबर 4, गरज असेल तेव्हा तुम्ही रेडीमेड कार्बन यातून जमीन हळूहळू पूर्वपदावर आणू शकता. शेतकरी बांधवांनो, जमीन म्हणजे फक्त माती नाहीये, ती एक जिवंत सृष्टी आहे. आणि आपण जर तिला अन्न दिलं तर त्या बदल्यात ती आपल्याला जास्त उत्पादन म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे,
टिकाऊ शेती देणारे. म्हणूनच आपण मातीचं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. सेंद्रिय कार्बन आपण वाढवला पाहिजे. यातून आपल्याला चांगल्या प्रकारे शेती टिकवता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. परंतु शेतकरी मित्रांनो, अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात माहिती हवी आहे ना, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तूर्तास धन्यवाद.